गुड मॉर्निंग. वेलकम टू जाधव फॅमिली ब्लॉग. मी अश्विनी तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत करत आहे. तर आज सकाळी 6 तर वाजले आणि आज मी माझ्या मैत्रिणींबरोबर पिकनिकला जाणार आहे. आणि आज संडे आला, त्यात मिस्टरांना सुट्टी आहे आणि मुलांना तर सुट्टीच आहे. तर त्यांच्यासाठी स्वयंपाक करण्यासाठी मी सकाळी 4 वाजता उठले. आणि आज संडे म्हटल्यानंतर नॉनव्हेज तर आमच्या घरी असतं. तर मी चिकनचा रस्सा बनवला, कालवण आपण म्हणतो ते, कलेजी, भात पण बनवून टाकला आणि चपात्या, चहा पण करून टाकला. हे सगळं आवरून आणि आता निघत आहे. माझ्या मुलांना उठवते बाय करायला, मिस्टरांना पण उठवते बाय करायला. तर पुढे आपण भेटूया. कुठे जातो आहे, काय मजा करणार आहे ते मी ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगेन. मग भेटू. विहान उठला आहे आणि आणखी काय, मी जाते पिकनिकला. व्यवस्थित राहा आणि जेव वगैरे व्यवस्थित. काय माझा बाबू, मस्ती करू नको. चल बाय. यू बाय. बाबा बाय. व्यवस्थित राहा, मस्ती करू नका, जेवा बरोबर पोट भरून. ओके. बँड्रावरून आम्ही कुर्ला स्टेशनला जायला निघालो. आम्ही 16 जणी होतो म्हणून 4 रिक्षा करून कुर्ला स्टेशनला पोहोचलो. आम्हाला कसाऱ्याला जायचं आहे म्हणून आम्ही कसारा ट्रेन पकडून निघालो. आता आम्ही कसारा स्टेशनला उतरले. आता आमची एक प्रायव्हेट बस आम्ही बुक केली, ती आता येईल. मग त्या बसने आम्ही कुठे फिरायला जायचं आहे ते मी सांगते. वेळेत बस आली, मग आमचा नाशिकचा प्रवास सुरू झाला. शादी करेगी तुझसे कैसे कहता ये बता. आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिरजवळ पोहोचलो. तिथे हा आम्हाला लहान बाळ दिसला. आता आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिर जवळ पोचले, पण इथे बघतोय तर खूप गर्दी आहे, खूप लाईन लागेल आणि तेवढा वेळ नाही आहे आमच्याकडे. म्हणून आम्ही ठरवलं की बाहेरूनच दर्शन घ्यायचं. तर भेटूया पुढे. हळू हळू. आम्हाला त्र्यंबकेश्वर मंदिरात तर जाता आलं नाही, म्हणून आम्ही इथेच छोट्याशा महादेवाच्या मंदिरात गेलो आणि दर्शन घेतलं. आणि आमच्या 2-3 मैत्रिणी पण आलो. कुठे गेल्या हरवून काय माहीत नाही कुठे गेले. तर ह्या मंदिरात आम्ही दर्शन घेतलं आहे. मग तिथेच पुढे आम्ही कुशीवर घाटाचे दर्शन घ्यायला आलो.
पुढे आम्ही स्वामी समर्थ यांच्या मठात जायला निघालो. आता आम्ही स्वामी समर्थ यांचं दर्शन घ्यायला मठात चाललोय. मी इथे स्वामी समर्थ मंदिरच्या इथे आलो आहोत. आम्ही छानपैकी दर्शन झालं स्वामींचं. तिथे मोबाईल अलाउड नव्हतं म्हणून काही शूट करता आलं नाही मला. आता मी इथे मैत्रिणींची वाट बघते. तर भेटूया नंतर. आता आम्ही पंचवटीच्या दिशेने जायला निघालो. पंचवटीला पोचलो आम्ही. तर इथे बघत आहात की गंगा मातेच्या आरतीला सुरुवात झालेली आहे. ही माझ्या ब्लॉगची सांगता नाही तर एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे. पुन्हा भेटूया नव्या आठवणीसोबत. धन्यवाद आणि आपला खूप खूप आभार.